आज श्रीराम सेनेच्या वतीनं डीसींच्या मुखांतर मान्य मुख्यमंत्री यांना आम्ही एक निवेदन देत आहोत। काल रात्री 10 वाजता शिवमोग्यामध्ये प्रमोदजी मुतालिक लव जिहाद पुस्तकाचं अनावरण करण्यासाठी जात होते आणि त्यांना अडवून त्यांना अरेस्ट करून परत त्यांना सोडण्यात आलं आणि त्याच्यानंतर शिवमोग्यामध्ये प्रतिबंध घालण्यात आली। शिवमोग्यामधून हद्दपार करण्यात आलं। आज प्रमोदजी मुतालिक हे कोणती टेररिस्ट आहेत का? गेली 50 ते 60 वर्ष झाली आपलं घरदार सोडून धर्म आणि देश आणि राष्ट्रासाठी हिंदुत्वाचं कार्य करण्यासाठी आज बाहेर पडलेली व्यक्ती आहे। सर्वस्व आपल्या जीवनावरती पाणी फेरून धर्माचं राष्ट्राचं कार्य करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला आज वयाच्या 70 वर्षामध्ये ह्यांनी अडवून त्यांना त्या शिवमोग्यामध्ये जाण्यासाठी बंदी घालत आहेत। हे ह्या काँग्रेस सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत। ज्या काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या विधानसभेमध्ये, त्याच्यानंतर इथं बेळगावमध्ये देखील पाकिस्तानच्या जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या। अशा लोकांना ह्याने हद्दपार करायचा प्रयत्न नाही केला। ज्या हिंदू विरोधी ह्या राष्ट्रविरोधी कृत्य ह्या कर्नाटकामध्ये घडत आहेत आणि अनधिकृत कामं ह्या कर्नाटकामध्ये घडत आहेत। काही ठिकाणी आज कर्नाटकामध्ये खुलेआम ड्रग्स माफिया निर्माण झालेले आहेत। ह्या सर्वांना आळा घालायचं सोडून एका प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या राष्ट्रभक्ताला आणि ह्या सरकारनं आज निर्बंध घालायचा जो प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही पूर्णपणे ह्या सरकारचा निषेध करत आहेत आणि डीसींच्या मुखांतर आम्ही एक निवेदन करत आहे की अशा प्रकारे इथून पुढच्या काळामध्ये